नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धानीती यूट्यूब चॅनल चालू घडामोडी सिरीज 2022च्या लेक्चर क्रमांक 8 मध्ये मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या अगोदरचे सर्व लेक्चर मी यूट्यूब चॅनलवर टाकलेले, कृपया बघितले नसेल तर प्लीज बघून घ्या. दुसरी गोष्ट, या सगळ्या लेक्चरच्या PDF नोट्स मिळवण्यासाठी आणि याच्यानंतर आपले जसे दुसरे विषय सुरू होते त्या सगळ्या विषयांच्या PDF नोट्स मिळवण्यासाठी कृपया आपलं स्पर्धानिधी नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून पण तुम्ही ते जॉईन करू शकता. मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये खूप महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल चर्चा करणार आहे. कदाचित त्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. ती व्यक्ती म्हणजे भारताच्या ज्या गानकोकिळा होत्या लता मंगेशकर यांच्याबद्दल आपण आज डिटेल बघणार आहे सगळ्या गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. मला असं वाटतं त्यांच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित बघा, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. चला तर मित्रांनो, मग आता सुरू करूयात. बघा मित्रांनो, लता मंगेशकर यांचं आत्ता 6 फेब्रुवारी 2022ला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झालेलं आहे. आता 6 फेब्रुवारी 2022ला कधी झालं? 6 फेब्रुवारी 2022. कुठे? मुंबईमधल्या कोणतं रुग्णालय? ब्रीच कँडी रुग्णालय. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झालं 6 फेब्रुवारी 2022. वय किती होतं त्यांचं? 92 वर्ष. वय पण व्यवस्थित लक्षात ठेवा, किती वर्ष होतं? 92व्या वर्षी 6 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांचं निधन झालं. बघा मित्रांनो, त्यांचा जन्म झाला 28 सप्टेंबर 1929. कधी झाला जन्म? 28 सप्टेंबर 1929. इंदोर हे कुठे? मध्य प्रदेश इंदोर येथे 28 सप्टेंबर 1929 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. बघा मित्रांनो, त्यांचं जन्म नाव जे होतं हेमा, म्हणजे ज्यावेळेस ते त्यांचं जन्म नाव किंवा जन्म झाल्यावर त्यांचं नाव जे ठेवलं होतं ते काय होतं? हेमा. हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. काय होतं त्यांचं जन्म नाव? हेमा. पण झालं काय बघा मित्रांनो, हा मुद्दा मी नंतर घेतो. दीनानाथ मंगेशकर यांच्या भावबंद नाटकातील, दीनानाथ मंगेशकर कोण आहे? लता मंगेशकर यांचे वडील आहे. ओके, लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या भावबंधन या नाटकातील लतिका हे पात्र साकारले म्हणून लता हे नाव मिळाले. म्हणजे दीनानाथ मंगेशकर यांनी कोणतं नाटक सादर केलं होतं? भावबंधन. आणि या नाटकामध्ये लता मंगेशकर यांनी लतिका हे पात्र साकारलं होतं. लतिका हे पात्र साकारलं होतं आणि या साकारलेल्या पात्रामुळं त्यांचं नाव लता पडलं. आलं लक्षात? त्यांचं नाव लता पडलं किंवा लता ठेवलं गेलं, पण मूळ नाव काय? त्यांचं जन्म नाव काय होतं? हेमा. ओके, आता बघा मित्रांनो, ज्यावेळेस त्यांचा 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस भारत सरकारने 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. बघा, एक नाही, असं बऱ्याच कुणाचं निधन वगैरे झालं तर 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो, पण लता मंगेशकर यांचं निधन झाल्यावर 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. किती? 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. आलं लक्षात? फास्टमध्ये एकदा रिवाईज करतो म्हणजे तुमच्या सगळं पाठच होऊन जाईल. बघा मित्रांनो, लता मंगेशकर या भारताच्या गायिका होत्या. त्यांच्या 6 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांचं वय होतं 92 वर्ष. त्यांचा जन्म झाला होता 28 सप्टेंबर 1929 इंदोरमधल्या मध्य प्रदेश येथे. त्यांचं जे जन्म नाव होतं ते काय होतं? हेमा. पण त्यांचे जे वडील होते दीनानाथ मंगेशकर यांनी एक नाटक सादर केलं होतं भावबंधन. या नाटकामध्ये त्यांनी लतिका हे पात्र साकारलं होतं म्हणून त्यांचं नाव लता ठेवलं गेलं किंवा पडलं. आणि ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला 6 फेब्रुवारी 2022ला त्यावेळेस 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा भारत सरकारने जाहीर केला. आणि बघा मित्रांनो, त्याच्या नंतर एक मुद्दा, गान कोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी असंही म्हटलं जायचं. लता मंगेशकर यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखलं जायचं? गान कोकिळा सगळ्यांना माहिती आहे. गान कोकिळा प्लस क्वीन ऑफ मेलडी. काय? क्वीन ऑफ मेलडी आणि गान कोकिळा या 2 नावाने लता मंगेशकर यांना ओळखलं जायचं. कोणते? गान कोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी. आलं लक्षात? चलायचं पुढं. ओके, आता बघा मित्रांनो, पहिला सिनेमा होता त्यांचा, म्हणजे पहिला सिनेमा म्हणजे त्यांचा जो सिनेमा होता, पहिल्या सिनेमात त्यांनी गायलेलं गाणं म्हणजे हा पहिली मंगळागौर हा सिनेमा होता. याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा गाणं गायलं. कोणतं? नटली चैत्राची नवलाई. हा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यांचा पहिला सिनेमा म्हणजे पहिला सिनेमा असा ज्यामध्ये त्यांनी गाणं गायलं ते म्हणजे पहिली मंगळागौर या सिनेमामध्ये त्यांनी नटली चैत्राची नवलाई हा त्यांनी गाणं गायलेले पहिल्या सिनेमामध्ये. कोणतं गाणं? नटली चैत्राची नवलाई हे त्यांनी गायलेलं. कोणत्या सिनेमामध्ये? पहिली मंगळागौर या सिनेमामध्ये त्यांनी हे गाणं गायलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 36 पेक्षा जास्त भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणे मुद्रित केलेली, म्हणजे 36 पेक्षा जास्त भाषा मध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी गाणे मुद्रित केलेले आणि काही अशा परदेशी भाषा पण आहे त्याच्यामध्ये. या 36 भाषामध्ये काही परदेशी भाषा पण आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी गाणे मुद्रित केलेले. जवळपास मित्रांनो अप्रॉक्सिमेटली जवळपास एक 5,000पेक्षा जास्त गाणे त्यांनी मुद्रित केलेली आहे. एक साधारण आकडा, जास्त कमी असू शकतात. 36 पेक्षा जास्त भाषांमध्ये आणि काही त्यात परदेशी भाषा पण या भाषांमध्ये त्यांनी गाणे मुद्रित केलेली आहे. आता बघा मित्रांनो, एक गाणं खूपच गाजलेलं आहे ते म्हणजे ए मेरे वतन के लोगो. हे सगळ्यांना माहिती असेल, पण हे लता मंगेशकर यांनी गायलेले आहे आणि याच्याबद्दल आपल्याला सगळी माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यावर प्रश्न एखाद्या ऑप्शनमध्ये 4 पैकी एखाद्या ऑप्शनमध्ये टाकू शकतं. त्याच्यामुळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, ए मेरे वतन के लोगो या गाण्याचे लेखक हे कवी प्रदीप.
कोण आहे? ए मेरे वतन के लोगो या गाण्याचे लेखक कोण आहे? कवी प्रदीप. त्याच्यानंतर ए मेरे वतन के लोगो या गाण्याचे संगीतकार आहे सी रामचंद्र. बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, बऱ्याच मुलांना याच्यातला फरक कळत नाही. लेखक वेगळे असतात, संगीतकार वेगळे असतात, गायक वेगळे असतात. लेखक होते कवी प्रदीप, संगीतकार होते सी रामचंद्र आणि जे गायक होते ना मित्रांनो त्या होत्या लता मंगेशकर. ए मेरे वतन के लोगो या गाण्याचे गायक कोण होत्या? लता मंगेशकर. संगीतकार होते सी रामचंद्रन. लेखक कोण आहे? कवी प्रदीप. आणि बघा मित्रांनो या उपस्थितीत म्हणजे पंडित नेहरू जे भारताचे पंतप्रधान होऊन गेले त्यांच्या उपस्थितीत हे गाणं गायलेले. कधी? तर 1963च्या भारत चीन युद्धानंतर. म्हणजे 1962ला जे म्हणजे 1963ला गायलं भारत चीन युद्धानंतर. भारत चीन युद्ध कधी झालं? 1962ला. आणि त्याच्यानंतर 1963ला म्हणजे हे गाणं गायलं. कोणतं? ए मेरे वतन के लोगो. कधी? 1963ला. आणि कधी कोणाच्या उपस्थितीत? पंडित नेहरू. आणि एक महत्वाची गोष्ट अजून त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा, हे व्यवस्थितच लक्षात ठेवा. आनंद घन या टोपण नावाने मराठी गाणे गायलेली आहेत. खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने लता मंगेशकर यांनी मराठी गाणे गायलेली आहेत? खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने लता मंगेशकर यांनी मराठी गाणे गायलेली? कोणतं? आनंदघन. कोणतं? आनंदघन. कोणतं टोपण नाव? आनंदघन. आलं लक्षात? व्यवस्थित लक्षात ठेवा. फास्टमध्ये बघा मित्रांनो, फास्टमध्ये एक दरवेळेस करू. पहिला सिनेमा पहिली मंगळागौर नटली चैत्राची नवलाई, हे गाणं त्यांनी पहिली मंगळागौर या त्यांच्या पहिल्या सिनेमात गायलं. त्याच्यानंतर बघा 36 पेक्षा जास्त भाषांमध्ये, त्याच्यामध्ये काही परदेशी भाषांचाही समावेश आहे. अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी 5000 पेक्षा जास्त गाणे मुद्रित केलेली आहे. हे मेरे वतन के लोगो हे गाणं पण त्यांनी गायलेलं आहे. याचे लेखक होते कवी प्रदीप, सी रामचंद्र. संगीतकार होते, गायक होते लता मंगेशकर. पंडित नेहरू यांच्या उपस्थितीत 1973ला हे गाणं आपण गायलं. त्याच्यानंतर बघा आनंदघन या टोपण नावाने ते मराठी गाणे गात असतात. कोणते गाणे? मराठी गाणे. कोणत्या टोपण नावाने? आनंदघन या टोपण नावाने. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके. आता बघा मित्रांनो हे पुस्तक व्यवस्थित लक्षात ठेवा. स्वर योगिता पुस्तक हे लता मंगेशकर यांची जवळपास बायोग्राफी सांगणारं किंवा त्यांच्याबद्दल त्यांचं व्यक्तिचित्रण करणारं पुस्तक आहे. कोणतं? स्वर योगिता. कोणतं पुस्तक? स्वर योगिता. ओके. हे लेखक आहे मधुवंती संप्रे यांनी हे पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. आणि लता दिदी यांचे व्यक्तिचित्रण करणारे पुस्तक आहे. कोणतं? स्वर योगिता हे पुस्तक लता मंगेशकर यांचं व्यक्तिचित्रण करणारं पुस्तक याने लिहिलं कोणी? लेखक कोण याचा? मधुवंती संप्रे. हे नाव पण व्यवस्थित लक्षात ठेवा आणि पुस्तकाचं नाव पण व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणतं? स्वर योगिता. कोणतं? स्वर योगिता. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता लता मंगेशकरांबद्दल अजून काही माहिती आहे. लता मंगेशकर कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओ म्हणजे जयप्रभा जो स्टुडिओ होता त्या स्टुडिओच्या संचालक होत्या. हे पण लक्षात ठेवा व्यवस्थित. जयप्रभा स्टुडिओ कुठालचा? कोल्हापूरचा. आणि त्याच्या संचालक कोण होत्या? लता मंगेशकर. त्याच्यानंतर बघा मित्रांनो त्यांनी एक संस्था स्थापन केली होती. तिचं नाव होतं सुरेल चित्र या संस्थेच्या त्या निर्मात्या होत्या. कोणत्या? सुरेल चित्र. ओके. आणि स्टुडिओ कुठला? जयप्रभा स्टुडिओ. कुठे? कोल्हापूर. जयप्रभा स्टुडिओच्या संचालक आणि सुरेल चित्र या संस्थेच्या निर्मात्या. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो त्यांनी पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर व त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केलेली. खालीलपैकी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना कुठे केलेली ती? पुण्यात. 4 पैकी एक ऑप्शनमध्ये एक याच्यात टाकू शकतं. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कुठे? पुणे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो लता दीदी अखेरपर्यंत अविवाहित राहिले. हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. अविवाहित राहिले. त्याच्यानंतर बघा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना कुठे केली? पुणे. कोणत्या संस्थेच्या निर्मात्या होत्या? सुरेल चित्र. जयप्रभा स्टुडिओ कुठे? कोल्हापूरच्या संचालक, त्या स्टुडिओच्या संचालक. आणि कोणतं पुस्तक? स्वर्योगिता हे पुस्तक. लेखक मधुवंती संप्रे. आणि त्याच्या कशावर येते? लता दीदी यांचं व्यक्तिचित्रण करणार म्हणजे बायोग्राफी सारखं किंवा त्यांचं व्यक्तिचित्रण करणारं ते पुस्तक आहे. कोणतं? स्वरयोगिता. आलं लक्षात? चालायचं पुढं. आता बघा मित्रांनो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. गाण्याचं नाव लक्षात ठेवा. पा लागू कर जोरी रे हे हिंदी चित्रपट सृष्टीतलं पहिलं पार्श्वगीत आहे त्यांचं. बघा हे पार्श्वगीत आहे. काय नाव याचं? पा लागू कर जोरी रे हे पार्श्वगीत आहे आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिलं पार्श्वगीत आहे. बघा मित्रांनो 1947ला आपकी सेवा में हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता म्हणजे रिलीज झाला होता. आणि या चित्रपटातलं गाणं आहे कोणतं? पा लागू कर जोरी रे हे या चित्रपटातलं गाणं. आणि हे गाणं त्यांचं हिंदी चित्रपट सृष्टीतलं पहिलं गाणं आहे. आलं लक्षात? हिंदी चित्रपट सृष्टीतलं पहिलं गाणं आहे. आलं लक्षात? पा लागू कर जोरी हिंदी चित्रपट. व्यवस्थित लक्षात ठेवा. हिंदी चित्रपट सृष्टीतलं. कोणती आणि कोणता मूवी? आपकी सेवा में. कधी? 1947ला आला होता. आणि पा लागू कर जोरी रे हिंदी चित्रपट सृष्टीतलं पहिलं पार्श्वगीत. त्याच्यानंतर बघा मित्रांनो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स हे त्यांचा एक कोणता? 1974 ते 99 दरम्यान जगातील सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणजे 1974 ते 1991 या कालावधीत सर्वात जास्त गाणे
ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून लता मंगेशकर यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यांचा. ओके, कधी 1974 ते 91 दरम्यान जगातील सर्वात जास्त गाणे ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून हा त्यांचा रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 1974ला रॉयल अल्बर्ट हॉल, हा हॉल कुठे आहे? लंडन येथे. बरोबर, लक्षात घ्या. रॉयल अल्बर्ट हॉल हा हॉल लंडनमध्ये येथे सादरीकरण करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. म्हणजे 1974च्या पूर्वी या हॉलमध्ये, हा रॉयल अल्बर्ट हॉल हे लंडनमध्ये, या अगोदर या हॉलमध्ये कोणत्याही महिलेनं गाणं गायलं नव्हतं किंवा गाण्याचं सादरीकरण केलं नव्हतं. तर लता मंगेशकर या पहिल्या होत्या ज्या या हॉलमध्ये त्यांनी गाणं सादर केलं होतं किंवा सादरीकरण करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. कुठे? लंडनला. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो अजून एक मुद्दा, 1999ला त्यांचा राज्यसभेच्या सदस्यपदी नामांकित झाल्या. म्हणजे राज्यसभेच्या खासदार पण होत्या. राज्यसभेचे 12 सदस्य आपण नेमतो ना, त्या 12 सदस्यामध्ये एक म्हणून 1999ला त्यांचं सदस्यपदी राज्यसभेच्या सदस्यपदी त्यांचं नामांकन झालं होतं. कधी? 1999. हा मुद्दा पण व्यवस्थित लक्षात ठेवा. हे आलं लक्षात? पाकर लागो जोरी रे हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलं गाणं 1947ला रिलीज झालेलं आपकी सेवा मी या मूवीमधलं ते गाणं आहे. 74 ते 51 दरम्यान सर्वात जास्त गाणे गाणारी गायिका म्हणून त्यांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर रॉबर्ट अल्बर्ट हॉल लंडन येथे त्यांनी सादरीकरण करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. कधी? 1974 आणि 1999ला राज्यसभेच्या सदस्यपदी नामांकित. चालायचं पुढं. आता बघा मित्रांनो त्यांना काही महत्त्वाचे प्राप्त पुरस्कार व्यवस्थित लक्षात ठेवा. हे महत्त्वाचे पुरस्कार मी बाजूला काढलेले बघा. 1969ला त्यांना मिळालेलं आहे पद्मभूषण, व्यवस्थित लक्षात ठेवा. 1969ला मिळालेलं आहे पद्मभूषण. त्याच्यानंतर 1999ला मिळालेलं आहे पद्मविभूषण. कोणता? पद्मविभूषण. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 1969 पद्मभूषण, 1999 पद्मविभूषण, 2001ला भारतरत्न. कधी? 2001. कधी? 2001. व्यवस्थित लक्षात ठेवा, हे इयरच लक्षात ठेवा व्यवस्थित. 2001ला त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर 1989ला दादासाहेब फाळके पुरस्कार. कधी? 1989ला दादासाहेब फाळके पुरस्कार. बघा, 69ला पद्मभूषण, 99ला पद्मविभूषण, 2001ला भारतरत्न, परत म्हणजे 1989ला दादासाहेब फाळके पुरस्कार. त्याच्यानंतर बघा 97ला 2 पुरस्कार मिळाले, एक राजीव गांधी पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार. राजीव गांधी पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार. 97. 89ला कोणता? दादासाहेब फाळके पुरस्कार. 69ला कोणता? पद्मभूषण. 99ला कोणता? पद्मविभूषण. 2001ला कोणता? भारतरत्न. त्याच्यानंतर 97 राजीव गांधी पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण. 2007ला त्यांचा, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, फ्रान्सचा कोणता देश? फ्रान्स. कोणता देश? फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनर. म्हणजे फ्रान्स, जसं की आपला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? भारतरत्न. तसा फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे द लिजन ऑफ ऑनर. हा पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळालेला आहे. खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान लता मंगेशकर यांना मिळालेला आहे? आता भारतातच आहेत, भारतरत्न तर मिळालेच आहे, पण भारत सोडून जे ऑप्शन असेल ते काय असेल? फ्रान्स. आलं लक्षात? फ्रान्स. ओके, त्यानंतर बघा भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला महाराष्ट्रीयन आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला महाराष्ट्रीयन आहे. भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला महाराष्ट्रीयन आहे. आता बघा मित्रांनो, महिला, पहिल्या महाराष्ट्रीयन महिला. आता बघा 1958ला महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न मिळाला होता. ओके, कधी? 1958. आणि भारतरत्न मिळवलेले पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोणते? महर्षी धोंडो केशव कर्वे. कधी मिळाला होता? 1958ला. आणि भारतरत्न मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे कोणते? महर्षी धोंडो केशव. पण पहिल्या महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? तर लता मंगेशकर. कोण? लता मंगेशकर. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके, आता बघा मित्रांनो, मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये, म्हणजे मुंबई विद्यापीठ जे आहे त्यांचा कलिना कॅम्पस, म्हणजे जो कॅम्पस आहे त्याचं नाव कलिना आहे, या कॅम्पसमध्ये भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. कुठं? मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता 2015मध्ये डुन्नो वाय2 हा एक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये त्यांनी निखिल कामत यांच्या चित्रपटासाठी अखेरचे गाणे गायले. कधी? हे बघा, चित्रपटासाठी अखेरचे गाणे गायलं तर कोणता चित्रपट? डुन्नो वाय2. ओके, हे मुद्दा व्यवस्थित लक्षात. चित्रपटासाठी, मी परत सांगतो, कशासाठी? चित्रपटासाठी अखेरचे गाणं जर म्हटलं तर डुन्नो वाय2 या चित्रपटासाठी. कधी? 2015ला चित्रपटासाठी. आणि बघा मार्च 2021 मध्ये सौगंध मुझे इस मिट्टी की, म्हणजे आपल्या देशवासियांना किंवा जवानांना प्रेरित करण्यासाठी सौगंध मुझे इस मिट्टी की अखेरचे ध्वनिमुद्रित गाणे ठरले. बघा, अखेरचे ध्वनिमुद्रित गाणे सौगंध मुझे इस मिट्टी की. कधी? मार्च 2021. पण चित्रपटासाठी अखेरचे गाणे डुन्नो वाय2
15 या चित्रपटासाठी. ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर महिला पार्श्वगायिकेचे 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले त्यांना. म्हणजे महिला पार्श्वगायिका आहे लता मंगेशकर, याचे 3 राष्ट्रीय चित्रपट म्हणजे 3 चित्रपटासाठी वेगवेगळे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले महिला पार्श्वगायिका म्हणून. तर 1972ला परिचय या चित्रपटासाठी मिळाला महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. त्याच्यानंतर 1974ला कोरा कागज या चित्रपटासाठी मिळाला आणि 1999ला लेकिन या चित्रपटासाठी त्यांना पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कधी 72 परिचय, 74 कोरा कागज आणि 99ला लेकिन. 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले का ह्याचे महिला पार्श्वगायिकेचे. आलं लक्षात? चालायचं पुढं. आता बघा मित्रांनो, त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेले पुरस्कार, त्यांच्या नावाने म्हणजे कोणते कोणते पुरस्कार दिले जातात तर ते बघू मित्रांनो. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकार 1984. कोणी? मध्य प्रदेश सरकारने एक पुरस्कार सुरू केलेला त्यांच्या नावाने. कोणता? राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकार 1984. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकार 1992. आता वरचा बघा, मध्य प्रदेश सरकारने कोणता? राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकार 1984. लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकारने कधी? 1992ला. आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आताच मी, तुम्ही माझे जर लेक्चर बघत असाल तर मी आता याच्या अगोदरच्या 2-3 लेक्चर पूर्वी सांगितलं होतं की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आता 2022ला सुरू झालेला आहे. दीनानाथ प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे. त्या प्रतिष्ठानातर्फे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला जातो. हे मी आता सांगितलेलं आहे. तो मला सांगा, कुणाला मिळाला हा पहिला पुरस्कार? नरेंद्र मोदी. सांगितलं बघा, तुम्ही जर रोज बघत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल की कुणाला मिळालेला पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार? नरेंद्र मोदी. 2022ला जो सुरू झालेला त्यांच्या निधनानंतर. त्याच्या अगोदर महाराष्ट्र सरकार कोणतं चालवत होतं? लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकार 1992. राष्ट्रीय लता मंगेशकर मध्य प्रदेश सरकार पुरस्कार मध्य प्रदेश सरकार 1984. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 1989ला त्यांना 2 विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेट पदव्या मिळालेल्या. खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेट पदव्या किंवा डॉक्टरेट पदवी लता मंगेशकर यांना मिळालेली आहे? आणि हे 2 ऑप्शन देऊ शकतात आणि वेगळे पण देऊ शकतात. पण 2 विद्यापीठास त्यांना मानद डॉक्टरेट पदव्या मिळालेल्या. कोणत्या? इंदिरा कला संगीत विद्यापीठ खैरागड आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर. ह्या 2 विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेट पदव्या त्यांना मिळालेल्या आहे. ह्या पण गोष्टी इथे लक्षात ठेवा. हे पुरस्कार लक्षात आले आणि ह्या 2 पदव्या आणि 2 विद्यापीठ पण व्यवस्थित लक्षात ठेवा. चालायचं पुढं. ओके. आता बघा मित्रांनो, मी महत्त्वाची सगळी माहिती त्यांच्याबद्दल काढलेली, म्हणजे जी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला महत्त्वाची आहे. मला असं वाटतं एखादा प्रश्न आला बी तर याच्यापैकीच तुम्हाला येऊ शकतो. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यावर कशा प्रकारचे संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या गोष्टी तर लक्षात ठेवा, पण हे संभाव्य प्रश्न पण व्यवस्थित लक्षात ठेवा. तर बघूयात मित्रांनो. बघा, संभाव्य प्रश्न क्रमांक 1, लता दिदी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? आता बघा, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न. कोणता नाही मिळालेला? पद्मश्री हा लक्षात ठेवा. पद्मभूषण पण मिळालेला आहे, पद्मविभूषण पण मिळालेलं आहे आणि भारतरत्न. मी तुम्हाला सांगितलं बघा, इथं महत्त्वाचे पुरस्कार सगळे सांगितले. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे 3 पण पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. ओके. आता बघा मित्रांनो, पद्मश्री मिळाला. पद्मभूषण कधी मिळाला? 1969ला. त्याच्यानंतर पद्मविभूषण 1999ला आणि भारतरत्न कधी मिळाला? 2001. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा. भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला महाराष्ट्रीयन मी सांगितलं तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा मुद्दा, लता मंगेशकरांबद्दल चुकीची जोडी ओळखा. लता मंगेशकरांबद्दल चुकीची जोडी ओळखा. 1999 राज्यसभेमध्ये सदस्य, म्हणजे राज्यसभेच्या सदस्य म्हणून नामांकित करण्यात आलं. मी सांगितलं तुम्हाला 1999ला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, 1969ला पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला. बरोबर, मी आता सांगितलं 1969ला पद्मभूषण, पद्मविभूषण 1999ला आणि भारतरत्न 2001ला. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 1999ला त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला, हे पण आता सांगितलं. आणि 2002ला भारतरत्न, 2002ला मिळालेला भारतरत्न, 2001ला त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. कधी? 2001ला. आणि भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला आणि पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? 1958ला महर्षी धोंडोकेश कर्वे. आलं लक्षात? ओके. चालायचं पुढं. आता बघा, तिसरा संभाव्य प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. लता मंगेशकर यांच्याबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. ओके. 6 फेब्रुवारी 1922 मुंबई येथे 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मी सांगितलं तुम्हाला 6 फेब्रुवारी 2022ला मुंबई येथे त्यांचं ब्रीच कँडी रुग्णालयात, कोणतं? ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचं निधन झालं 92व्या वर्षी. त्याच्यानंतर बघा, त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929ला इंदोर मध्य प्रदेश. सांगितलं का? इंदोर मध्य प्रदेश येथे त्यांचा जन्म झाला 28 सप्टेंबर 1929ला. आणि त्यांचे जन्मनाव
काय होते? हेमा. मी सुरुवातीला सांगितलं त्यांचे जन्म नाव काय होते? हेमा. ज्यावेळेस त्यांचे वडील होते दीनानाथ मंगेशकर यांनी भावबंधन हे नाटक सादर केलं होतं, तर त्या नाटकामध्ये लतिका हे पात्र त्यांनी साकारले होतं, म्हणून त्यांचं नाव काय ठेवण्यात आलं होतं? लता. पण त्यांचं जन्म नाव काय होतं? हेमा. तर मला असं वाटतं हे तिन्ही पण मुद्दे बरोबर आहे. तर बघा, लता मंगेशकर यांच्याबद्दल विधान लक्षात घ्या. बरोबर विधाने ओळखा. तर बरोबर विधाने तिन्ही पण म्हणजे अ, ब आणि क. आलं लक्षात? बघा मित्रांनो, मी माझ्या पद्धतीनं लता मंगेशकर यांच्याबद्दल व्यवस्थित माहिती सगळी कनेक्ट केलेली आहे किंवा कलेक्ट केलेली किंवा तुम्हाला ती सांगितलेली आहे. आला प्रश्न तर याच्यातूनच येईल, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्या नोट्स पण तुम्हाला याच्यावर मिळत राहतील टेलिग्राम चॅनलवर, तर त्या बघा. आणि तुम्हाला नोट्समध्ये जर काही वाटत असेल एखाद्या वेळेस टाईप करताना एखादी मिस्टेक होऊ शकते, तर प्लीज ती मिस्टेक आहे ना, आपलं जे लेक्चर ज्या लेक्चरच्या संदर्भात त्या नोट्स असतात, तर त्या लेक्चर डायरेक्ट आपल्या चॅनलवर येऊन बघणे आणि तिथून त्या सगळ्या दुरुस्त्या व्यवस्थित करून घेणे. थँक्यू सो मच.